नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या गोष्टीचं नाव आहे संत्र्यावाल्या आजीची गोष्ट। आजीबाई असतात त्या बाजारातून काही संत्री आणतात आणि त्या एका रस्त्याच्या कडेला जाऊन तिथे विकतात। आणि एका कंपनीमधून रोज एक मुलगा येतो आणि त्या आजीजवळ जाऊन संत्री घ्यायला बसतो। त्या रोज आजीला म्हणतो की एक संत्री द्या। आजीला विचारतो संत्री गोड आहे की आंबट आहे। आजी म्हणते खाऊन बघा। आजीची संत्री घेतो आणि ते संत्रीचे साल काढून त्यातले एक फोड घेतो आणि तो खाऊन बघतो। त्यावर आजीला म्हणतो की आजी हे आंबट आहे, मला दुसरा संत्री द्या। त्या आजी त्याला दुसरा संत्री देते। पुन्हा तीच प्रोसिजर, पुन्हा साल काढणार, त्यातले एक फोड काढणार आणि ते खाऊन बघणार। म्हणणार की आजी खूप गोड आहे संत्री, एक काम कर तू जे आता कमी काढलं ना ते फोड गोड होतं ना त्यातलेच मला 1-2 किलो तू मला संत्री दे। माझी त्याला संत्री द्यायची, तो घरी निघून जायचा। पुन्हा प्रोसिजर तेच, पुन्हा 4-5 दिवसांनी यायचा, पुन्हा म्हणायचा आजीला संत्री कशी आहे? आजी म्हणे खाऊन बघा। पुन्हा तो एक संत्री घ्यायचा, त्यातले एक फोड खाऊन बघायचा, म्हणायचा की हे तर आंबट फोड आहे, हे नको मला, दुसरा संत्री दाखव। पुन्हा आजीला दुसरी संत्री द्यायची, पुन्हा त्यातला तो साल काढून ते फोड घ्यायचा आणि खाऊन बघायचा। पुन्हा म्हणायचं की आजी हे खूप छान आहे, अशाच प्रकारची संत्री तू मला दे। अशीच प्रोसिजर त्याची नेहमी चालू होती। एकदा काय होते, तो त्याच्या बायकोला घेऊन सुद्धा संत्री घ्यायला येतो आणि त्या आजीकडे जातो। पुन्हा तीच प्रोसिजर, एक संत्री मागणार, त्याची साल काढणार, त्यातली पहिली फोड खाणार, तेव्हा म्हणणार की आजी हे आंबट आहे। मग दुसरी संत्री मागणार आजीला पुन्हा दुसरी संत्री देणार, त्यातली साल काढणार, ते फोड खाणार आणि म्हणणार की आजी हे गोड आहे। आणि मग आजी त्याला 1 ते 2 किलो संत्री देणार आणि तो मुलगा तिथून जाऊ लागला। ही गोष्ट त्याच्या बायकोला खटकते। त्याच्या बायकोला वाटते की हा काय करत आहे। त्या दिवशी ती बोलत नाही। पुन्हा 4-5 दिवसांनी तो बायकोला घेऊन येतो संत्री खरेदीसाठी। पुन्हा तेच प्रोसिजर, साल काढतो, एक फोड घेतो, पहिल्या संत्र्यामधली खाऊन बघतो आंबट आहे, पुन्हा दुसरं संत्र मागतो आजीला, पुन्हा त्यातली साल काढतो, संत्री एक फोड खातो आणि म्हणतो की आजी गोड आहे, यातली संत्री द्या। अशी करत असताना त्याची बायको त्याला विचारते की हे काय करत आहे तुम्ही, हे करणं बरोबर नाहीये। त्यावर मुलगा म्हणतो की चल आपण घरी जाताना या विषयावर बोलूया। तेव्हा रस्त्याने जात असताना मुलगा तिला सांगतो की अगं मला वाईट वाटत नसेल का ती आजीला हा त्रास देताना, पण तुला माहिती आहे का हे मी कशासाठी करतो? तर ती आजी एकटीच घरी असते आणि त्या आजीला संत्री विकून त्यातले पैसे कमवायचे असतात। पण ती आजी दिवसभर काहीच खात नाही। ती संत्री विकेपर्यंत, पूर्ण संत्री विकेपर्यंत आजी काहीच खात नाही। म्हणून मी काय करतो, त्या आजीजवळ जातो, त्यातली एक संत्र्याची फोड खाल्ली, संत्री मला माहिती आहे संत्री खूप गोड आहे, त्यातली एक फोड खाल्ली म्हणजे ते संत्र तसंच राहणार, म्हणजे ते कोणी विकत घेणार नाही। त्याकडून आजीला मी 2 संत्री देण्याचा प्रयत्न करतो। आणि यावरती बायको खूप खुश होते, म्हणते की खूप चांगला नवरा आहे माझा, की लोकांची मदत करतो, मी नशीबवान आहे की मला इतका चांगला नवरा मिळाला। दुसऱ्या दिवशी आजीच्या बाजूने एक भाजीवाली बसलेली असते। ती आजीला म्हणते का हो आजीबाई, तुम्हाला माहित नाही का हा मुलगा तुम्हाला रोज त्रास देतो, रोज एक संत्री काढतो, दुसरी संत्री मागतो आणि 2 संत्री तशाच सोडून जातो आणि तुम्ही त्याला काहीच म्हणत ना? त्यावर आजी म्हणते अगं मला सगळं माहित आहे तो कशासाठी करतोय, तो माझ्यावर प्रेम करतो। त्याला माहित आहे मी दिवसभर काहीच खात नाही, त्याची जी संत्री असे साल काढलेली तो फोड खातो ना, तेच फोड तो संत्री मला खाण्यासाठी तो देत असतो आणि मी त्याच्यावर प्रेम करण्यासाठी तो जेव्हा 1 किलो मागतो संत्री, त्याच्यापेक्षा मी जास्त त्याला संत्री देते, किंवा तो 2 किलो ज्या दिवशी मागत असेल मी त्याला 2 किलो पेक्षा जास्त त्याला संत्री देते। मित्रांनो, या गोष्टीमधून एकच शिकण्यासारखी गोष्ट आहे की एखाद्याकडून एखादी गोष्ट ओरबडून घेतली तर तुम्ही कधीच खुश राहू शकत नाही। पण एखाद्याला जर प्रेम दिलं, एखाद्यासोबत जर तुम्ही वाटून खाल्लं तर नक्कीच तुम्ही खुश राहू शकता आणि दुसरा सुद्धा खुश राहू शकते। म्हणून कुठलीही गोष्ट, प्रेम असू द्या, सुख असू द्या, वाटून जर तुम्ही गोष्टी घेतल्या तर नक्कीच तुम्हाला आनंद मिळू शकतो। तुमचं दुःख सुद्धा कमी होऊ शकते, तुमचा आनंद सुद्धा खूप वाढू शकतो। या स्टोरीमधून तुम्ही नवीन काहीतरी शिकले असाल अशी आशा करते। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।